तर आज शॉपमध्ये ही सुंदर अशी साडी आली होती, ज्याला पिको फॉल करायचं होतं आणि याच्यावरचं एक डिझाईनचं ब्लाऊज शिवायचं होतं. डिझाईन मला कस्टमरने पाठवलं होतं. या प्रकारची ही डिझाईन होती. त्याच्यासाठी लागणारा पॅटर्न मी तयार करून घेतला आणि पूर्ण डिझाईन कशी बनवली आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. डिझाईनसाठी लागणारे जे पॅच होते ते पूर्ण पॅच मी दोऱ्याने बांधून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवले तसं एक एक करून मी पूर्ण पॅच तयार करून घेतले आणि गळ्याच्या मापाप्रमाणे गळा कट करून पेपरवरती कच्चं काम करून घेतले आणि या पद्धतीने सगळा पॅच मी दोऱ्याने बांधून घेतलेला आहे. तयार झाल्यानंतर 2 कलरमध्ये डिवाइड केलेलं होतं पॅचेस. तयार झाल्यानंतर जो तयार केलेला पेपरवरती पॅच होता तो एक झाला की एक लावून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे पूर्ण पॅच मी एक व्हिडिओमध्ये लावून घेतलेला आहे. ही डिझाईन पूर्ण मी तयार केलेली आहे. या डिझाईनला तयार करण्यासाठी मला खूप वेळ लागला, खूपच वेळ लागला. या डिझाईनची जर सोपी पद्धत तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला मेसेजमध्ये नक्की कळवा किंवा आणखीन कोणती वेगळी पद्धत असेल तर तीही सांगा. पूर्ण पॅचेस लावून झाल्यानंतर मी गोट लावून घेतला आणि गोट लावल्यानंतर माझा बॅकचा पार्ट तयार होता, त्याला हा तयार केलेला पॅच आपण जोडून घ्यायचा आहे. तयार झालेला गळा हा अशा प्रकारे होता. नंतर मी त्याला मणी लावले गोल्डन कलरचे आणि अशा प्रकारे ही डिझाईन तयार झालेली आहे.